हॅलो नमस्कार रामराम मंडळी, मी गौरी. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये. आमच्या इथं बारीक मोठं काय बघते नाही, मामाला सध्या उन्हात आणत कामाला लावलंय. आणि निकल्या भाई तिकडे टोप्या कशात, मामांची, नानीची, भाऊची. मलाच टोपी नाही, मीच बिना टोपीची. आणि आमची नानी बघा कशी हे करते, गाणे ऐकते. आम्हाला किती आठ असे, आम्ही डायरेक्ट उगता गहू घेतलाय माहितीये का. ज्याला चपात्या आवडतात त्याने असं काम करायला लागतं. म्हणून मी आजपासून ठरवलंय भाकरी खायच्या. यांनी लय मोठी शिक्षा दिली मला माहितीये का. आणि मी दुपारचे जेवते, नानी म्हणते वावर बिडल्याशिवाय घरी नाही जायचं जेवायला. बहुत बड़ी सजा दी गई है मेरे को, ऐसा लगता है आनाच नहीं चाहिए था. बघा कशी कशी करती. आणि त्यात आज गुरा बिरा काय लावायचे नाही, गुरा खुटवायच्यात. शेळ्यांक जायला लागेल ना, त्यांना गिनी गावात घालायचंय. बोलू तर बोलू की आज. अशा प्रकारे माझा वाफा कापून झालेला आहे, नानीचा थोडा राहिलाय. आपल्याला काय घरी जेवायला जाऊन द्यायला नाही, म्हणून आपलं पाणी पिऊन घ्यावा गपचिप. 2:15 वाजलेत. शेवटची पात राहिलेली फुल जोशात नाही का, आता भिडलंच पाहिजे का नाही नाने. 5 वाजेपर्यंत एंड करायचा आहे म्हणून फुल जोशातच. मामा उकाला म्हणताय बाबू, टोळीचे मॅनेजर आहेत मामा. मोठ्या गण विषयावर चालू चर्चा. कुठे आमच्या कोंबडा आहे घरी, गावठी कितीला घ्यायचा. बुड्याची ऍक्शन मग नाही होत. काट्याची जखन आम्ही आणलं 150 रुपयानं आणलंय, अर्धा किलो. मग किती रुपये आणि मग निघाला पड बोलून त्याचे वर आणलं त्या याच्या पैसे तिथं चांगलं भेटत बरं का. तिथे चर्चेचे लय मोठ्या गहन विषयावर चर्चा चालू होती. बघितलं का बघितलं का. तुम्हाला ब्लॉग मध्ये मी रिअल मध्ये सांगते, नाक ना आधी सकाळीच मला एक इंस्टाग्रामला रील्स आलती का, पप्पाच्या जमिनीत 50% वाटा नाही का पोरीला. मी डायरेक्ट 80 म्हणून याने असा येळा ठेवला होता का. बाकी काही विषय नाही, त्याला 50% द्यावे लागेल ना, त्यामुळं